श्री दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्या बोलतायत, आपण थेट जाऊया. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपला नेता सपोर्ट करत असेल तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर जायला हवं. नाही, पण सुषमा अंधारे ज्या पद्धतीने टीका करतात, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे ऍक्टिव्ह झाल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी दीपाली साईड कॉर्नर झाल्या अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. नाही, असं काही नाहीये, असं काही नाहीये. प्रत्येक जण आपापलं कामं करतात आणि मला असं वाटतं की मी जे करते ते कामातून कृतीतून लोकांसमोर येतं आणि तेच मी करते. मला माझी कोणावरही नाराजगी नाही आणि कोणी कुठे आलं आणि कोणी कुठली जागा घेतलीये त्याच्यामुळे मी नाराज आहे असं काहीही नाही. प्रत्येकाची जागा प्रत्येकजण स्वतःहून स्वतःच्या मेहनतीने स्थापन करतं, तर त्यामुळे माझी कोणावर सत्ता संघर्ष सुरू होता त्यावेळेस तुम्ही एकत्र मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते, मात्र ते कुठेतरी अपयश झाले असं म्हणावं लागणार. नाही, आता कसं आहे माहितीये, प्रत्येकाने आपापल्या प्रयत्न तर मी खूप केले, पण आता प्रत्येकाच्या मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल हे आपण नाही सांगू शकत. मी माझ्याकडनं खूप माझी इच्छा होती खरी की मी हे सगळं करावं, आता नाही तर इन फ्युचर तरी व्हावं असं माझ्या मनातून इच्छा आहे, पण आता ते थोडा वेळ लागतो, त्याला काय करू शकतो. अनेक मंत्री आहेत. उद्यापासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत, त्या दौऱ्याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही स्वतः दौऱ्यावरती जाणार आहात? उद्धव साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी दौरे सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या दौऱ्याला त्यांना शुभेच्छा आणि यश मिळो. बस हे दौरे त्यांनी आधी सुरुवात केली असती तर योग्य राहिलं असतं का? नक्कीच. हे जर दौरे आधीपासून सुरुवात केली असते आणि प्रत्येकाला ती जागा दिली असती आणि प्रत्येकाला ते सांगितलं असतं की बाबा तुम्ही जर ही जागा घेऊन तुम्ही हे सुरुवात करा, म्हणजे आपल्या नेत्याला एक माहिती असलं पाहिजे की माझ्याकडे असलेले माझे कार्यकर्ते किंवा माझ्या पदाधिकारी हे कितपत स्ट्रॉंग आहेत आणि काय करू शकतात. तर त्यांनी ती ऑर्डर दिली असती आणि त्यांनी त्यांच्याकडनं ते करून घेतलं असतं तर मला वाटतं की आज जे झालंय ते झालं नसतं. सो थोडंसं लेट आहे, पण असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंना तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होता की दौरे करायला पाहिजे, मात्र तुमचा आवाज हा मातोश्रीत पोहोचत नव्हता. तुमचा आवाज मातोश्रीत कोण रोखत होतं? आवाज रोखणारे बरेच लोक होते तिकडे आणि नक्कीच लवकर सांगेन कोण कोण होते, काय होतं, कसं होतं. त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला सांगेन की तिथे असणारी कित्येक लोक होती जी आतमध्ये जाणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं किंवा आपल्याला काय करायचं आहे ते सांगणं. म्हणजे आता मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतोय किंवा आम्हाला जे काम करायचं आहे ते आम्ही स्वतःहून येऊन भेटून त्यांची सदिच्छा भेट घेऊन आम्हाला आमच्या पद्धतीने जर त्यांच्यापर्यंत सांगितलं तर त्याच्यावर इम्प्लिमेंट होत आहे. सो ती गोष्ट खूप महत्वाची असते. ताई, तुम्ही शिंदे आणि ठाकरे यांना एकत्र आणण्याचा देखील प्रयत्न केला. मगाशीच झालं, मी याचं उत्तर दिलेलं आहे की ते झालं आणि मला असं वाटतं की ते परत सांगू का? कारण नाही झालं, एकत्र येण्याचा प्रयत्न केला दोघांनी, पण कुठे ना कुठेतरी प्रत्येकाचा एक, आता मला असं वाटतं प्रत्येक जण आपल्या कामातून कृतीतून समोर येण्याचा प्रयत्न करतात आणि आज नाही तर उद्या माझ्या मनातून खरंच इच्छा होती की एकत्र यावं आणि हे सगळे महाराष्ट्राला माहिती आहे की मी खूप प्रयत्न केले आणि बघू आता पुढे काय होत आहे, पण होईल. उरलेला प्रश्न, नेमकी ती कोणती लोक होती जो आवाज तुमचा दाबत होती? कारण की अनेकांना असे अनुभव आलेले. एकदा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना तुम्ही ज्या टीव्ही चॅनलवरती बोलताना पाहायला मिळत होत्या ते पाहणं तुमचं बंद झालं होतं, ऐकणं बंद झालं होतं. नक्कीच तुम्हाला ही लवकर ही गोष्ट सांगेन मी की कोण होतं, कसं होतं, काय होत होतं. आतापर्यंत जर आपण जे काम करायची इच्छा हे केल्यानंतर सुद्धा, कारण मला काम करायची इच्छा होती आणि मी करत होते हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तिथपर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी त्यांची 4 जण जी आजूबाजूची आहेत ती सगळ्यांनाच ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांचा अपॉइंटमेंट घेऊन तिथपर्यंत जाणं हे खूप कठीण होतं आणि त्यामुळे लवकर ती त्यांची नावं पण मी सांगेन. महाराष्ट्रात खऱ्या अर्थी बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते कोण पोहोचवते? उपनेत्या बनवण्यात आलं, मात्र आपल्याला कुठेतरी डावललं. मला असं काही डावललं, मी काम करत होते, कदाचित त्यांच्यापेक्षा त्यांना वाटत असेल की मी तेवढी कुवत नसेल माझी, पण सुषमाताई तेवढं चांगलं वक्तव्य करतात, त्या खूप छान बोलतात, त्यांच्यामध्ये एक वेगळा ऍक्टर लपलेला आहे जो ते मांडतात आणि त्यामुळे त्यांना ते पद मिळालेलं आहे. ते राष्ट्रवादीतून तिथे आलेले आहेत, त्यामुळे त्यांना आल्या त्यांनी ते पद डिक्लेअर केलं आणि ती स्थान दिलं. नाही, पण तुमचं कधी बोलणं झालं?
त्यामुळे दीपाली सय्यद यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. गावाकडच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.